लोक जनजागृतीसाठी हा दिवस साजरा केला जातो. कुठल्याही देशाची लोकसंख्या ही त्या देशाची प्रेरक शक्ती असते. कुठल्याही देशाचा विकास, प्रगती हे त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून असते, त्या लोकसंख्येच्या प्रगतीवर अवलंबून असते. आज अमेरिका, जापान, रशिया हे देश प्रगतिशील आहे, विकसित आहे. म्हणजेच काय, तर या देशातील लोकांनी प्रगती केली आहे. आज आपला भारत देश देखील संपूर्ण जगामध्ये एक मोठा विकसनशील देश म्हणून याकडे पाहिलं जाते आणि सध्या विकसिततेकडे भारताची वाटचाल सुरू होत आहे. हे सर्व लोकसंख्येमुळे शक्य होत आहे. पण हीच लोकसंख्या जर प्रमाणाबाहेर झाली हीच लोकसंख्या जर प्रमाणाबाहेर झाली तर लोकसंख्येचा विस्फोट होतो. दारिद्र्य, बेकारी, बेरोजगारी ह्यासारख्या समस्या निर्माण होतात. महागाई, भ्रष्टाचारी, अतिरिक्त लोकसंख्येमुळे आपल्याला अन्नधान्याचा तुटवडा पडतो. शैक्षणिक सुविधा ज्या असतात त्या अपुऱ्या पडतात, वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडतात आणि यांनी मग ही जी लोकसंख्या, देशाची प्रेरक शक्ती, विकासाच्या मार्गात यशस्वी करणारी लोकसंख्या असते ही अडसर ठरते. आणि म्हणूनच आपल्याला ह्या लोकसंख्येविषयी जागृत असणे गरजेचे आहे. आज जर संपूर्ण जगामध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण जगासमोर जर सर्वात मोठी कोणती समस्या असेल तर ती म्हणजे लोकसंख्या वाढ आहे. आणि संपूर्ण जगामध्ये म्हणूनच यासाठी प्रयत्न केले जातात. लोकसंख्या नियंत्रित आणण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे, विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन केले जात असते. आणि आपल्या शाळेमध्ये देखील आज आपण 11 जुलै लोकसंख्या दिन हा साजरा करीत आहोत. आणि त्या प्रित्यर्थ आपण लोकसंख्या विस्फोट या विषयावर एक चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. आणि ह्याच विषयावर घोषवाक्य स्पर्धा देखील आपण आयोजित केली होती. तर ह्या चित्रकला स्पर्धेमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर सुंदर अशी चित्र माझ्याजवळ आणून दिली होती. एकूण 26 विद्यार्थ्यांनी चित्र आणून दिलेली आहेत आणि एकूण 9 विद्यार्थ्यांनी घोषवाक्य माझ्याजवळ आणून दिलेले आहेत. तर सर्वप्रथम ह्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांसाठी आणि यांना प्रेरित करणाऱ्या यांच्या वर्ग शिक्षकांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. 3 क्लॅप्स गो. या सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करते, कौतुक करते की खूप सुंदर यांनी चित्र काढली. आणि या स्पर्धेची जी पहिली स्पर्धा होती, चित्रकला स्पर्धा, त्या स्पर्धेची 3य क्रमांक प्राप्त झालेला विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे